साथीला ओळख सांगितली सर्वांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करणार आहोत। एक सुंदर आणि देखणा असा काव्यसंग्रह लिहिणारे कवी सन्माननीय श्री तुषारराव भैरजी पाटील यांना कुटुंबियांच्या वतीने औक्षण करून या व्यासपीठावर घेऊन येत आहेत। सुस्वागतम सुस्वागतम शुभस्य स्वागतम। सरस्वती देवीचं करुण आराधन, सर्व मान्यवरांना करून वंदन। उलगडत आहोत आम्ही भावनांचे स्पंदन। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना मी निवेदन श्री सुभाष चोपडे आणि पाटील परिवारामार्फत आपणा सर्वांना विनम्र अभिवादन। संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारे। जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा। स्वच्छ सारे मार्ग व्हावे अनमने ही साप व्हावी, मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी। स्पंदनांचा अर्थ येते एकमेकांना कळावा, ही सकाळ रोज यावी माणसांचा देव व्हावा, ही सकाळ रोज यावी माणसांचा देव व्हावा। प्रत्येक माणसात देवत्व शोधणारे कोल्हापूर जिल्ह्यातील कागद तालुक्यात वसलेले एक छोटंसं टुमदार खेळ म्हणजे बेलेवाडी काळमा। आणि त्याच खेड्यात कैलासवासी भैरजी आनंदराव पाटील आणि कैलासवासी तुळसाबाई भैरजी पाटील यांच्या पोटी जन्माला आलेले साहित्यरत्न म्हणजेच तुषारराव भैरजी पाटील यांनी लिहिलेल्या गुलमोहर नामक काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत। खरं तर काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात, भावनांचं बंध हे नेहमीच जुळत नसतात। मिळतात इथं माणसं हजारोंनी आणि लाखोंनी, पण तुमच्यासारखी माणसं रोज रोज मिळत नसतात। त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही। आणि म्हणूनच तुमचंही स्वागत करणं हे आमच्या पाटील परिवाराचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं आम्ही शाब्दिक सोमनानी सहर्ष स्वागत करत आहोत। आकांक्षांची झेप घेऊन तन मन धन आम्हार पुनी या प्रकाशन सोहळ्यासाला तुम्ही स्वागत करतो सहृदयांनी, स्वागत करतो सहृदयांनी, स्वागत करतो सहृदयांनी। खरं तर इतका सुंदर कार्यक्रम आणि या सुंदर कार्यक्रमामध्ये आपण आपली भारतीय संस्कृती नेहमीच त्या जगामध्ये श्रेष्ठ मानली जाते। तीच भारतीय संस्कृती शिकवण देते तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जा अशी शिकवण। आणि आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी देखील आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय आनंदराव भैरजी पाटील साहेब आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन संपन्न व्हावं अशी मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो। अतिथींच्या आगमनाने गैरवरले हे सेवा सदन, अतिथींना विनंती करुणी दीपप्रज्वलन आपण प्रसन्न करावे वातावरण। संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन करत आहोत। अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे, असत्याकडून सत्याकडे जाणे या सर्वांचं प्रतीक म्हणजे दीपप्रज्वलन। आणि असं दीपप्रज्वलन आजच्या या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे दीपप्रज्वलन संपन्न करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय श्री आनंदराव भैरजी पाटील, संस्थापक व कार्याध्यक्ष भारतीय विद्यापीठ पुणे, माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री रघुनाथ कडाकणे, इंग्रजी विभाग प्रमुख राजाराम कॉलेज कोल्हापूर, माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव भोकेने, ETV मराठी दर्शनकार गडिंग्लज, माननीय श्री डॉक्टर BH पाटील साहेब आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते
आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आपण संपन्न करत आहोत.